क्लास 10th मध्ये तुम्हाला टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन्स आहे. त्यामध्ये फर्स्ट येते कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. हे तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट 4 टाईप्स आहे. तुम्हाला यामध्ये रिलेटेड 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. 10th SSC बोर्ड आणि CBSEमध्ये पण. आता आपण बघणार आहे नेक्स्ट स्लाइड. त्यामध्ये आपण बघणार आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. खूप इझी वेमध्ये. when 2 or more reactants combine in the reaction to form single product is called a combination reaction. कॉम्बिनेशन रिॲक्शन जर लक्ष ठेवायची असेल तर एकदम इझी असं आपण लक्षात ठेवू शकतो की कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये फक्त सिंगल प्रोडक्ट असतो. काय असतो? सिंगल प्रोडक्ट असतो. बघा, सिंगल काय असतो? सिंगल प्रोडक्ट असतो. when 2 or more reactants combine in a reaction to form a single product is called a combination reaction. जनरल फॉर्म बघून घेऊ आपण. A plus B gives AB. मीन्स जर A नावाचा एलिमेंट असेल आणि B नावाचा एलिमेंट असेल, यांची जर रिॲक्शन झाली तर काय मिळणार? AB मिळणार. एकच आपल्याला प्रोडक्ट मिळणार. एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगते. C+O2. आता C मीन्स कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स अस कार्बन डायऑक्साईड. कंबक्शन रिॲक्शन बघितली असेल तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे हे कोणती रिॲक्शन आहे? काय? कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये काय असते तर कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये 2 or more रिॲक्टंट कंबाईन्स होतात आणि फॉर्म करतात एक सिंगल प्रोडक्ट. इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. जनरल फॉर्म ऑफ रिॲक्शन ते मी तुम्हाला लिहून दिला. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला खूप इझी जाईल. कॉम्बिनेशन रिॲक्शनची इझी ट्रिक ही आहे की सिंगल प्रोडक्ट असतो. काय असतो? सिंगल प्रोडक्ट असतो. नोट तुम्हाला दिली आहे हिअर. AB आर द रिॲक्टंट अँड A, B are reactants and AB is a single product. एक्झाम्पल, आता तुम्हाला कॉम्बिनेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल मी कार्बन डायऑक्साईड कसं फॉर्म करते. कार्बन डायऑक्साईड आता दिलं होतं. तशाच प्रकारे रिॲक्शन ऑफ मॅग्नेशियम विथ ऑक्सिजन. मॅग्नेशियमचं रिॲक्शन विथ ऑक्सिजन. In this reaction, magnesium oxide is formed as a single product by combination of magnesium and oxygen. बघा, Mg plus O2 gives us MgO. But this equation is not balanced. इथे जर आपण 2 लावला, इथे पण आपण 2 लावला तर तुम्हाला बॅलन्स दिसत आहे. बघा, Mg किती झाले? 2 झाले. आणि इथे किती आहे? 2 आहे. ऑक्सिजन किती झाले? 2 झाले. आणि इथे ऑक्सिजन 2 आहे. हे काय झाली? आपली बॅलन्स झाली आहे. कोणती? कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता मी तुम्हाला शिकवत आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. In a chemical reaction in which 2 or more products are formed from a single reactant. सिंगल रिॲक्टंट पासून म्हणजे ब्रेकडाऊन. डिकम्पोज म्हणजे ब्रेकडाऊन करते. आता तुम्ही बघा, डिकम्पोजर काय करते? ऑर्गॅनिक सब्सटन्सना ब्रेकडाऊन करते. त्याचप्रमाणे डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये AB हा जर एलिमेंट असेल तर याला ब्रेकडाऊन याचं होणार. जर वॉटर आहे तर वॉटरला ब्रेकडाऊन करून H2O आहे. सपोज H2O आहे. H2O पासून काय बनणार? हायड्रोजन प्लस ऑक्सिजन हे आपल्याला मिळणार. हे काय झाली? डिकम्पोजिशन रिॲक्शन. आपण ते कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन बघितली होती. इथे सगळं अपोजिट राहणार. कशाच्या? कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या. कारण की कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये एकच प्रोडक्ट फॉर्म होतो. बट इन डिकम्पोजिशन रिॲक्शन अ सिंगल रिॲक्टंट प्रेझेंट. सिंगल रिॲक्टंट जर असेल, राईट हँड साईडला जर तुम्हाला काय दिसत असेल, रिॲक्टंटमध्ये एकच एलिमेंट दिसत असेल तेव्हा समजायचं की बा हे कोणती रिॲक्शन आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन. The chemical reaction in which 2 or more products are formed from a single reactor is called decomposition reaction. General form.
AB gives A plus B. समजलं असेल तुम्हाला. आता कार्बन डायऑक्साईडची सांगते, CO2 आहे, गिव्स C+O2. दिस इज अ डिकम्पोजिशन रिॲक्शन. जर हे उलटी लिहिली तर हे काय होऊन जाईल, कॉम्बिनेशन रिॲक्शन. यामध्ये कन्फ्यूज व्हायची कोणतीच गरज नाही. नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. The reaction in which the place of the ion of less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called displacement reaction. In displacement reaction मध्ये तुम्हाला दिसणार की more reactive element less reactive element ची काय करतो, जागा घेतो. more reactive element less reactive element ची जागा घेतो. पण तुम्हाला कसं, तर रिॲक्टिव्हिटी सिरीजचा मी व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही बघून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला इझिली ट्रिक पण दिली आहे कशी लर्न करायची म्हणून. आता आपली ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मी हायलाईट करून दाखवली होती. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द ion of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called displacement reaction. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झिंक हा कॉपरची जागा घेते, दिसत असेल तुम्हाला, डिस्प्लेसमेंट होणार. नेक्स्ट डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. Double displacement reaction. A reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate are called double displacement reaction. लक्ष ठेवायचं, 2 वेळा जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. A reaction in which the ion in the reactor are exchanged. रिॲक्टन्समधले आयॉन एक्सचेंज होऊन जाणार टू फॉर्म अ प्रेसिपिटेट फॉर्म होणार. आता मी तुम्हाला AgCl हे प्रेसिपिटेट आहे, व्हाईट प्रेसिपिटेट. तुम्ही हे रिॲक्शन बघितली असेल. AgNO3 सिल्वर नायट्रेट पर प्लस सोडियम क्लोराईडची रिॲक्शनमध्ये तुम्हाला मिळणार AgCl प्लस सोडियम नायट्रेट. Thanks for watching my video.